सूर्य मावळतीला गेला होता. किलबिलणारी पाखरं सुद्धा घरट्यात आपापल्या पोहोचत होती. खटखट चालणारी लोकल ट्रेन सुद्धा आज जरा जास्तच धावत होती आणि ट्रेनमधल्या प्रवाशांनाही देखील वाटत होतं कधी एकदाच घरी जाईन. सूर्याचा तांबूस रंग सगळ्या वातावरणामध्ये पसरलेला होता आणि त्याच निसर्गाचा आनंद घेत आबासाहेब आणि रुक्मिणीबाई चहा पीत बसले होते. आबासाहेब म्हणजे एक रुबाबदार, देखणं, खणखणीत नेतृत्व असणारं व्यक्तिमत्व होतं आणि रुक्मिणीबाई म्हणजे जणू की काय रामाची दुसरी सीताच होती. आबासाहेबांचे कुटुंब म्हणजे 2 मुलं, 2 सुना आणि 4 नातवंड असे सगळं घराचं गोकुळ होतं. आबासाहेब म्हणतील तीच पूर्व दिशा असायची. घरातील सगळेजण आपल्या आईवडिलांची सेवा करायचे आणि नातवंड म्हणजे जणू की काय दुधावरची साय. त्यामुळे आजी आजोबांचे लाडके म्हणजे नातवंड. एका शहरात ठिकाणी हे कुटुंब राहत होतं. एके दिवशी रुक्मिणीबाई आणि आबासाहेब देवदर्शनासाठी मंदिरामध्ये जात होते. परंतु त्या दिवशी मात्र आबासाहेबांचं आयुष्यच बदलणारं होतं. कारण एक भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रुक्मिणीबाईंच्या अंगावर गेला आणि रुक्मिणीबाई आपल्याला इतक्या पटकन सहज सोडून जातील असं कोणाच्याही लक्षात देखील आलं नाही. बघता बघता ही बातमी आपल्या मुलांच्या देखील कानावरती पडली. त्यांना देखील धक्का बसला. आपली आई देवाघरी गेली. परंतु जास्त धक्का तर आबासाहेबांना बसला होता. कारण त्यांची सीता आज त्यांना सोडून गेली होती. रुक्मिणीबाई आबासाहेबांना सोडून गेल्यानंतर आबासाहेबांचं जगणं म्हणजे जणू की काय झाडावर असलेलं पण कोमेजलेलं फूल. मुलं आहेत सगळं पाहतच होते, त्यांना सावरत होते, परंतु त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. नंतर काही दिवसानंतर नातवंडांमध्ये हळूहळू त्यांचं मन रमायला लागलं. नातवंडांसोबत खेळायचे, त्यांना गोष्टी सांगायच्या, शाळेमध्ये सोडवायचे. हे सगळ्या गोष्टीमध्ये आबासाहेब करत होते. परंतु जो रुबाब रुक्मिणीबाई असताना होता तो रुबाब मात्र हळूहळू कमी होत होता. एके दिवशी तर मुलांकडून खेळता खेळता आजोबांच्या डोळ्यांमध्ये चुकून ॲसिड उडाला आणि त्यामध्ये आबासाहेबांचे डोळे निकामी झाले. मुलांनी आबासाहेबांना हॉस्पिटलमध्ये नेलं, परंतु डोळे काय नीट झाले नाहीत. आता मात्र आबासाहेब डोळ्यांनी आंधळे झाले होते आणि आंधळे झालेले आबासाहेब हे मात्र दुसऱ्यांवरती ओझेच होते. कारण त्यांना 2 सुना होत्या, 2 मुले होते, परंतु प्रत्येकजण प्रत्येकाच्या लाईफमध्ये व्यस्त होतं. सुरुवातीला दोन्ही मुलं आणि सुना सगळेच आबासाहेबांना जीव लावत होते. आबासाहेबांचं काही काम असेल तर नातवंड देखील ऐकायचे. परंतु आता हे किती दिवस चालणार म्हणून सुनांना देखील प्रश्नच पडला होता. सासरा आपला जागेवर बसलाय, त्याचं खाणं पिणं आंघोळ सगळ्या गोष्टी बघायला लागत होतं आणि शेवटी त्या कंटाळल्यासारख्या करायला सुरुवात केली. मुलं मात्र कामावरती निघून जायचे आणि सर्व काही सुनांनाच करायला लागायचं. आता त्या देखील चिडचिड करू लागल्या होत्या. आपल्या नवऱ्यावरती त्या राग काढू लागल्या होत्या. न राहून मुलांना देखील ही वास्तविकता जाणवू लागली. आबासाहेबांना देखील मनोमन वाईट वाटायचं, परंतु करणार काय? निदान रुक्मिणीबाई असत्या तर त्यांनी माझं आनंदाने सर्व काही केलं असतं. शेवटी ती माझी बायको होती. आता सुनांवरती मी माझा किती हक्क दाखवणार? शेवटी त्या परक्या आहेत आणि मुलं तर सकाळीच कामावर निघून जातात. त्यांना देखील वाईट वाटायचं, परंतु परिस्थितीसमोर ते देखील हतबल होते. कधी तर त्यांनी एखादं काम सुनांना सांगितलं तर त्या ऐकत देखील नव्हत्या. मुलांना सांगितलं तर ते कानामागे टाकत होते. आबासाहेब मनामध्ये विचार करायचे, याच पोरांनी माझ्या डोळ्यांमध्ये ॲसिड टाकले ना.
म्हणूनच आज मला अंधत्व आलंय. तरी देखील हे लोक माझा एवढा तिरस्कार का करतात? नंतर त्या 2 सुनांमध्ये भांडण देखील होऊ लागलं. 2 भावांमध्ये देखील भांडणे होऊ लागली. डॉक्टरांचा खर्च वाढला की एक भाऊ दुसऱ्या भावाला म्हणायचा, यावेळी मी केला आहे, पुढच्या वेळी तू कर. कामाचा ताण झाला की एकटी सून दुसऱ्या जावेला म्हणायची, हे काम मी केलं आहे, आता तू ते कर. आणि हे सगळं आबासाहेबांना समजत होतं, परंतु करणार काय तेही विचार करायचे. माझ्यामुळे आज माझ्या दोन्ही मुलांमध्ये सुनांमध्ये भांडणे होण्यास सुरुवात झाली आहे. एक दिवस दोन्ही मुलांनी आणि सुनांनी विचार केला आणि प्लॅनिंग करून आबासाहेबांची प्रॉपर्टीवरील घरावरील कागदपत्रांवरती सह्या घेतल्या आणि जी काही सगळी प्रॉपर्टी होती ती दोघांमध्ये वाटून घेतली. आणि त्यानंतर त्यांनी विचार केला, आता येथे या घरामध्ये राहायचं नाही. त्यांनी ते घर विकून टाकलं आणि दुसरीकडे राहण्यासाठी शिफ्ट झाले. आणि आबासाहेबांना सांगितलं की तुमच्या दवाखान्याचा खर्च वाढल्यामुळे आम्ही हे घर विकलं आहे. आबासाहेबांना सगळं समजलं होतं, परंतु वाईटही वाटत होतं. नवीन घरामध्ये आबासाहेबांना देखील ते घेऊन गेले, परंतु तिथे गेल्यानंतर कायदा सरकार ते त्यांचं सुरू झालं. कधी 1-2 दिवस देखील आबासाहेबांना जेवायला देत नव्हते. जेवायला दिले तर पाणी देत नव्हते. एक दिवस तर धाकट्या सुनेने कहरच केला. आबासाहेबांना रिकामं ताट समोर दिलं आणि सांगितलं. जेव्हा आबासाहेब म्हणाले, अगं याच्यात तर काहीच नाही, त्यावेळी धाकटी सून बोलते, मांजराने समोर येऊन तुमच्या ताटातलं सगळं खाऊन गेलं तरी तुम्हाला दिसले नाही का? उगच आमच्यावरती आरोप करू नका. नको ते शब्द वापरून त्यांना ती बोलत होती. ती दुसऱ्याच दिवशी जेवण देण्याची वेळ मोठ्या सुनेची होती. तिने आबासाहेबांना सांगितलं, किचनवरती ताट ठेवले आहे, घ्या आणि खा. आणि त्याच वेळी तिने किचनमध्ये एक काचेची बाटली फोडून टाकली आणि आबासाहेबांना किचनमध्ये जायला लावलं. आबासाहेब त्या दिशेने गेल्यानंतर त्या काचा आबासाहेबांच्या पायामध्ये टोचल्या आणि त्यातून रक्त वाहू लागले. लगेचच नको तो त्रास त्या देत होत्या. दोन्ही सुना आपल्या सासऱ्यांना त्रास देतच होत्या आणि संध्याकाळी नवरे घरी आल्यानंतर त्यांना वरून तक्रारही करत होत्या. त्यांच्या मनात देखील त्यांच्या बापाविषयी विष कालवत होत्या. मुलांच्या देखील मनामध्ये बापाची इमेज पूर्ण घालवून टाकलेली होती. एके दिवशी त्यांनी प्लॅन केला आणि बापाची सगळी कपडे घेऊन बापाला घराबाहेर काढून दिलं. आता आबासाहेब डोळ्यांनी आंधळे होते, परंतु त्यांना काहीही दिसत नसल्यामुळे ते त्यांच्या मुलांच्याकडे सुनांकडे परत जाऊ देखील शकत नव्हते. तसेच आबासाहेब एका मंदिरामध्ये बसले. ज्या भिकाऱ्यांना ते एकेकाळी दान देत होते त्याच भिकाऱ्यांच्या पंक्तीलाच ते मागायला बसले होते. मनामध्ये वाईट वाटत होतं, परंतु परिस्थितीपुढे कोणीही जात नव्हतं. एके दिवशी तर अचानक भयंकर पाऊस आल्यामुळे आबासाहेबांचे अंग पूर्ण पावसाने भिजलेले होतं. एका झाडाखाली ते आपले कपडे घेऊन गाठोडं घेऊन आपला जीव मुठीत धरून उभे राहिले होते. हे सगळं दृश्य एक 9-10 वर्षाचा मुलगा पाहत होता. तो आबासाहेबांजवळ गेला आणि विचारलं, बाबा, तुमचं अंग तर पूर्ण पाण्याने भिजलेलं आहे, अंगाचा थरकाप होतोय, तुम्ही प्लीज माझ्यासोबत माझ्या घरी चला. पाऊस उघडल्यावरती परत तुम्हाला जायचंय तिकडे जा. आबासाहेबांनी विचार केला, जिथे घरातल्यांनी मला घराबाहेर काढले तिथे या परक्या लोकांच्या घरी कसा जाऊ मी आश्रयाला? आणि या मुलांच्या घरच्यांना देखील समजलं की मी आंधळा आहे तर ते देखील मला घरातून ढकलून देतील. आबासाहेब म्हणाले, बाळा नको, तुझं मोठं मन आहे, परंतु मी नाही येऊ शकत रे तुझ्या घरी. परंतु लहान बालक होतं.
त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आबासाहेबांना त्याच्यासोबत जावंच लागलं. आबासाहेब त्याच्यासोबत गेल्यानंतर त्यांना त्या मुलाच्या आईने पाहिलं तर तिचा मुलगा वेदांत सगळा भिजून आलेला होता. ती खूप ओरडली त्याला, वेदांत बाळा, पूर्ण पावसाने चिंब भिजला आहेस, तुला सर्दी ताप होईल ना, आजारी पडशील तू. खूप काळजीपोटी खूप काही बोलली. त्याच वेळी वेदांतने आपल्या आईला बोलला, आई, तुला माझी काळजी आहे का ग? पण प्लीज माझं एक काम करशील का? आई बोलली. हो, बोल ना बाळा. वेदांत, काय काम आहे? वेदांतने सांगितले. आई, अगं, एक म्हाताऱ्या बाबांना दिसत देखील नाही आणि ते एवढ्या पावसामध्ये एका झाडाखाली उभे होते, म्हणून मी त्यांना सरळ इकडेच घेऊन आलो आहे बघ. प्लीज तू त्यांना घरामध्ये घेशील का ग? वेदांतच्या आईने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता, कुठे आहेत ते म्हातारे बाबा, असा प्रश्न विचारला. वेदांतने बाबांच्याकडे बोट केलं आणि वेदांतच्या आईने बाबांना बघता क्षणी तिला मनोमन खूप वाईट वाटलं. वेदांतच्या आईने बाबांना तात्काळ घरामध्ये घेतलं. त्यांना एकही प्रश्न न विचारता, बाबा, तुम्ही एवढे पूर्ण भिजले आहात, तुम्ही कपडे चेंज करा, तोवर मी तुम्हाला गरमागरम चहा बनवते. बाबा, कपडे बदलून या. तोपर्यंत किरणने मस्त बाबांना कडक गरमागरम चहा बनवून दिला. किरणच्या हातचा गरमागरम चहा पिऊन बाबांना त्यांच्या बायकोची, रुक्मिणीबाईच्या चहाची आठवण झाली. हळूहळू पाऊस देखील कमी झाला. पावसाचा जोर बंद झाला होता. पाऊस बंद झाल्याची चाहूल आबासाहेबांना देखील लागली. आबासाहेबांनी किरणला आणि वेदांतला सांगितलं, आता पाऊस देखील थांबलेला आहे, चहा पण मस्त गरमागरम मी घेतलेला आहे, आता मी आपला निरोप घेतो. वेदांतने सांगितलं, बाबा, अजून थोडा वेळ थांबा ना, आता 2 तासानंतर माझे बाबा घरी आले की मग त्यांना भेटा ना तुम्ही एकदा तरी. आईलाही सांगितलं, बाबांना थांबवून घे ना, त्यांना जाऊन देऊ नकोस. वेदांचा हट्ट होता की म्हणून किरणने देखील बाबांना सांगितलं, बाबा थांबा ना, आमचे आहो येईपर्यंत तुम्हाला भेटल्यानंतर त्यांना देखील आनंदच होईल. बाबांनी त्यांच्या आग्रहाला होकार दिला आणि थांबले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. गप्पामध्ये टाईम गेला आणि वेदांतचे बाबा म्हणजे डॉक्टर अनिकेतराव घरी आले. घरी आल्यानंतर नेहमीचंच घरात 2च माणसं असतात. आज 3रा कोण वाढलाय म्हणून त्यांनी उत्सुकतेने पाहिलं तर एक अंध व्यक्ती, वयाने तसेच 60 ओलांडलेली होती. अनिकेतने घरामध्ये आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर किरणने बाबांचा अनिकेतशी परिचय घडवून दिला. त्याचवेळी अनिकेतला समजलं, बाबा तर डोळ्यांनी अंध आहेत, त्यांच्या डोळ्यांना प्रॉब्लेम आहे. थोडंफार औपचारिकता बोलणं झाल्यानंतर किरणने सांगितलं, नंतर गप्पा मारा, आता सगळ्यांनी जेवून घ्या. आबासाहेबांनी देखील सगळ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यांनी मनामध्ये विचार केला, आता जेवण करून इथून निघालं पाहिजे. म्हणून जेवण झाल्यानंतर आबासाहेब किरणला, वेदांतला आणि अनिकेतला म्हणाले, तुमचे मी उपकार कधीच विसरणार नाही, आता मी निरोप घेतो तुमचा. असं म्हणून आबासाहेब तिथून निघणारच. त्याचवेळी अनिकेतने सांगितलं, बाबा तुम्हाला तर दिसत देखील नाहीये, मग या अंधारात तुम्ही कुठे राहणार आहात, कुठे जाणार आहात? त्यापेक्षा एक काम करा, उद्या सकाळ झाली की मग तुम्ही जा. आजचा दिवस प्लीज तुम्ही आमच्या जवळच राहा. या सगळ्या कुटुंबाच्या मागणीला होकार देत आबासाहेब देखील त्या कुटुंबामध्ये मुक्कामी राहिले. त्याचवेळी गप्पा मारता मारता अनिकेत बाबांना म्हणाला, बाबा तुमच्या डोळ्यांना असं काय झालंय मला सांगा ना, मी एक डॉक्टर आहे, काही माझ्याकडून मदत झाली तर मी नक्कीच करेन. आबासाहेब म्हणाले, अरे बाळा, ज्या पोटच्या पोरांनी घराबाहेर काढलं, डोळ्यांचा इलाज तर लांबच, परंतु त्यांना मला सांभाळायला देखील जड झालं होतं. तिथं तुमच्याकडे मी काय अपेक्षा करणार रे, तुम्ही तर मला परकेच आहात ना. अनिकेत म्हणाला, हो बाबा, काय असेल ती परिस्थिती तुमची, परंतु
मला तुम्ही सांगा की नक्की त्यांच्यावरती इलाज करेन मी. अनिकेत आणि किरणने आबासाहेबांच्या घरची कुठलीही परिस्थिती जाणून न घेता एका शिबिरामध्ये अनिकेत आणि किरण आबासाहेबांना घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर अनिकेतला आणि किरणला समजलं बाबांचे डोळे पहिल्यासारखे चांगले होऊ शकतात आणि त्यांना पहिल्यासारखी दृष्टीही येऊ शकते. ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आबासाहेब स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पुन्हा एकदा पाहू लागले. त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळी आबासाहेब म्हणतात, अनिकेत, किरण, देवाने मला मुलगी तरी दिली नाही, 2 मुले दिले, परंतु त्या मुलांनी देखील मला घराबाहेर काढलं. माझी सगळी प्रॉपर्टी मला फसवून घेऊन घराबाहेर काढलं. परंतु माझी मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई आणि ऋणानुबंध म्हणावे. किरणसारखी मुलगी देवाने माझ्या पदरामध्ये टाकली आणि तुमच्यासारखा जावई मला देवाने गिफ्ट म्हणून दिला. म्हणूनच की काय, तुम्ही मला पुन्हा एकदा एक नवीन दृष्टी मिळवून दिली. म्हणूनच मी हे जग पुन्हा एकदा नव्याने पाहू शकलो. तुमचे मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. घरी गेल्यानंतर आबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली सगळी घटना ते किरणला आणि अनिकेतला सांगतात. हे सगळं ऐकून त्यांना देखील खूप वाईट वाटतं. परंतु आबासाहेब म्हणतात, अनिकेत आणि किरण, तुमच्यासाठी माझ्याकडे काहीतरी सरप्राईज आहे आणि तुम्ही हे घ्या अशी मी विनंती करतो. माझी काहीतरी जमीन आहे जी मी स्वतः रिटायरमेंटच्या पैशातून विकत घेतलेली होती, परंतु ते माझ्या मुलांना माहिती नव्हते. म्हणून ही जमीन मी तुम्हाला देत आहे. नाही म्हणू नका, ह्याचा स्वीकार करा. डॉक्टर अनिकेत म्हणतात, बाबा, काही गरज नाही याची. आम्हाला देवाच्या दयेने सगळं काही भरपूर आहे आणि तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतात. त्यामुळे आम्हाला या सगळ्याची काहीच गरज नाही. परंतु आबासाहेब खूप फोर्स करतात. त्यामुळे अनिकेत आणि किरण बोलतात, ठीक आहे आबासाहेब, आम्ही हे तुमची जमीन घेऊ, परंतु त्या जमिनीवरती आपण एक हॉस्पिटल तयार करू आणि त्या हॉस्पिटलला तुमचं नाव देऊया. ही संकल्पना आबासाहेबांना देखील आवडली. हॉस्पिटलचे काम त्यांनी सुरू केलं आणि बघता बघता एक मोठ्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं काम पूर्ण देखील झालं आणि त्या हॉस्पिटलला नाव देखील आबासाहेबांचंच दिलं. हे सगळं पाहून आबासाहेबांना देखील आनंद झाला. आबासाहेब, किरण, अनिकेत आणि वेदांत सोबत खूप आनंदाने त्यांच्या कुटुंबातील एक भाग म्हणून राहत होते आणि ते तिघेजण देखील त्यांना आई बाबा कोणी नसल्यामुळे आबासाहेबांना खूप जीव लावत होते. एक दिवस हॉस्पिटलमध्ये अशी एक केस आली. सकाळी सकाळी अनिकेतला फोन आला, एक इमर्जन्सी सर्जरी आहे. म्हणूनच अनिकेत देखील हॉस्पिटलला लवकरच गेला. अनिकेत लवकर गेल्यामुळे पाठीमागून काही वेळानंतर आबासाहेब अनिकेतला नाश्ता आणि जेवण घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर अनिकेतने सर्जरीसाठी ती केस पाहिली. ती केस हँडल करायला घेतली, परंतु अचानक एक अर्जंट मीटिंग आल्यामुळे अनिकेत पेशंटला सोडून मीटिंगसाठी निघून गेला. आबासाहेब देखील हॉस्पिटलमध्ये तिथे गेल्यानंतर त्यांनी रिसेप्शन टेबलवरती पेशंटच्या लिस्टमध्ये त्यांनी त्यांच्या नातवाचं नाव पाहिलं. त्याचवेळी त्यांना समजलं त्यांच्या नातवाचं ऑपरेशन होतं. म्हणूनच सकाळी अनिकेत लवकर आला. पेशंट रूम नंबर 203 वाचल्यानंतर आबासाहेब रूमच्या दिशेने गेले. गेल्यानंतर सुनेने आबासाहेबांना पाहिलं. सुनेने, मुलांनी सगळ्यांनीच आबासाहेबांना ओळखलं, परंतु सून आबासाहेबांवरती पुन्हा एकदा चिडून म्हणाली, आता कशासाठी इथे आला आहात? आबासाहेबांच्या मुलांना सांगितलं, या म्हाताऱ्याला इथून निघण्यासाठी सांगा. आणि हे सगळे शब्द आबासाहेबांच्या कानावरती गेल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं. आपल्या नातवाला या अवस्थेमध्ये बघून त्यांना देखील वाईट वाटत होतं. त्यांनी अनिकेतला अर्जंटमध्ये फोन केला आणि सांगितलं, मीटिंग सोडून लगेच ही केस हातामध्ये घे. डॉक्टर अनिकेत धावत पळत 203 नंबरच्या रूममध्ये आले आणि सगळ्या सिस्टर, नर्सला सांगितलं, लगेच ऑपरेशनची तयारी करा. आबासाहेब देखील तिथेच उभे असल्यामुळे आबासाहेबांची सून डॉक्टरांना सांगत होती,
या माणसाला इथून बाहेर काढा. ही आमची पर्सनल रूम आहे. अनिकेतच्या लक्षामध्ये आलं की ही दुसरी तिसरी कोणी नसून बाबांची सूनच असणार आहे. म्हणून त्यांनी बाबांचा एवढा हा तिरस्कार करत आहेत. त्याचवेळी डॉक्टर अनिकेतने सांगितलं, ज्या व्यक्तीला तुम्ही बाहेर काढण्यासाठी सांगत आहात त्याच व्यक्तीच्या सांगण्यावरून मी तुमची केस हातामध्ये घेतलेली आहे. एवढेच नव्हे तर तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आज आहात त्या हॉस्पिटलचा मालक म्हणजे आबासाहेब आहेत. आणि हे डॉक्टरांची अनिकेतचे हे सगळे शब्द ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या बापाला आंधळा बाप म्हणून घराबाहेर काढून दिलं होतं, ज्याची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर गुपचूप करून घेतली होती, तो जर आज हॉस्पिटलचा मालक निघाला. धाकटी सून आणि धाकटा मुलगा देखील आल्यानंतर त्यांना देखील धक्काच बसला. आपण ज्या बापावर भीक मागण्याची वेळ आणली होती, आज तोच बाप म्हणजे करोडोंचा मालक आहे. दोन्ही मुले सुना आबासाहेबांच्या पायावर येऊन माफी मागत होते, परंतु त्याचवेळी आबासाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, माझी आणि तुमची कुठलीही ओळख नाही. मी फक्त तुमच्यावरती माणुसकी दाखवून उपकार केले आहेत, बाकी काही नाही. आपला संबंधच नाही. ज्यावेळी आपल्या वडिलांना खरी आपली गरज होती त्यावेळी आपण त्यांना बेघर केलं, परंतु तेच वडील आज आपल्या मदतीला धावून आले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितले की आपले आई वडील शेवटपर्यंत साथ देतात, बाकी सगळेच मजा पाहत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच मोटिवेशनल हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की दाबा.